भी कारण से कुल कलंकित नहीं बनना है। धरत परिये धर्म न छोड़िए, बाप से किया हुआ वचन सदा याद रहे। प्रश्न, बच्चों को कौन सी खबरदारी हर कदम पर रखना बहुत जरूरी है? उत्तर, ईश्वर के सामने जो वचन लिया है, वायदा व प्रतिज्ञा की है, वह किसी भी हालत में निभाना है। यह खबरदारी रखना बहुत जरूरी है। कभी भी बाप का बनने के बाद कीचक बन उल्टे कर्म नहीं करना। अगर उल्टा कर्म किया तो धर्मराज पूरा हिसाब लेंगे। मनमत व परमत पर नहीं चलना। हर कदम पर श्रीमत याद रहे। गीत, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो। ओम शांति। तुम सब साकारी हो। मैं साकारी सिर्फ अभी ही बनता हूं। अभी ही सिर्फ प्रवेश कर पढ़ाता हूं। इनकी आत्मा और तुम्हारी आत्मा सुनती है। यह अच्छी रीति धारण हो तब बाप के साथ लव हो, परंतु शक्ल दिखाती है कि इतना लव किसका है नहीं। बाबा कहते हैं मुखड़ा खिल जाना चाहिए। तो बाबा म्हणता है, बाबा म्हटल्याबरोबर चेहऱ्यावरती खुशी आली पाहिजे, आनंद दिसला पाहिजे, किंवा कंटिन्यू आपली ती स्थिति पाहिजे। क्योंकि हम बाबा के बन गए हैं। बाबा हमारे लिए साकार दुनिया में आता है। बाबा अपना धाम छोड़कर, वो पवित्र धाम छोड़कर इस अपवित्र दुनिया में, अपवित्र शरीर में, गंदी दुनिया में आता है। हमारे लिए आता है और सिर्फ हमारे लिए आता है। सगळ्या दुनियावाले तर येत बाबांचे बनत नाही, तर तो फक्त आपल्यासाठी येतो। तो हमें कितनी खुशी होनी चाहिए। हम करोड़ों में कोई आत्माएं जिनके लिए बाबा आता है नीचे, और हमारी वजह से फिर सारी दुनिया का भला हो जाता है, लेकिन आता हमारे लिए। तर हा आनंद बाबा म्हणताय सदा तुमच्या बुद्धीमध्ये पाहिजे, आतमध्ये तर आनंदाची स्थिती पाहिजे, तर ती चेहऱ्यावरती ऑटोमेटिक दिसेल। तुम बच्चों को ज्ञान श्रृंगार कराया जाता है तो खुशी का पारा चढ़ जाना चाहिए। बाबा तुम्हें कोई साकार रूप में नहीं फंसाते हैं, और सब तो देह अभिमानी अपने साकार तन में ही फसाते रहते हैं। बाबा म्हणते मी तुम्हाला शरीरामध्ये नाही फसवत, शरीरामधून बुद्धी काढतोय आणि तुमचा ज्ञानरत्नानी श्रृंगार करतोय, मेकअप करतोय। यह तो बाप कहते हैं मुझ निराकार बाप को याद करो। हे लाडले बच्चे, हे आत्माएं, मैं परमात्मा इस ब्रह्मा तन से तुम बच्चों को पढ़ाता हूं। बाबा खूप प्रेमाने बच्चांना सांगतोय कि हे लाडले बच्चे, हे आत्माएं, मैं परमात्मा इस ब्रह्मा तन से तुम बच्चों को पढ़ाता हूं। तो जब वो ये बात कह रहा है, हम उसके लाडले बच्चे हैं, प्यारे बच्चे हैं, मीठे बच्चे हैं, उस भावना से वो हमें देख रहा है। तर याचा अर्थ त्यांनी आपल्याविषयी ती नाराजगी नाही ठेवलेली। जे द्वापरपासून आपण गडबड केलेली आहे, जी चूक केलेली आहे, ज्या चुका केलेल्या आहे, जे पाप केलेले आहे, जे देहभानामध्ये आलेलो आहे, जे ईश्वराची निंदा केलेली आहे, त्याच्याविषयीची नाराजगी सगळी संपवून टाकलेली त्यांनी, किंचित सुद्धा त्याच्या ते बुद्धीमध्ये नाहीये। आणि म्हणून तो आपल्याला लाडले बच्चे, मीठे बच्चे म्हणू शकतो। तो बाबा जब कहता है कि तुम मेरे लाडले बच्चे हो, मीठे बच्चे हो, तो हमें उसका बहुत आनंद होना चाहिए कि बाबा नाराज नहीं है हमसे। हमने इतना कुछ, बाबा ने इतना सुंदर बना के दिया था, हमने गड़बड़ की द्वापर के बाद से, गलत किया, लेकिन बाबा नाराज नहीं है हमसे, और वो खुश है क्योंकि उसे पता है कि हम क्या बनने वाले हैं। आपली काय लेवल आहे हे त्याला माहिती, आपण किती गोड बच्चे हे त्याला माहिती। थोडीशी धूळ साचलेली फक्त। शरीर बिगर तो मैं आ नहीं सकता हूं। जैसे ब्राह्मणों को खिलाते हैं तो आत्मा को बुलाते हैं,
ब्राह्मण को कुछ होता थोड़ी है। आत्मा बोलती है, समाचार सुनाती है, वह भी होता है ड्रामा अनुसार। ड्रामा में नोंद है सो सुनाया, उसको पित्र कहा जाता है। सोल को पित्र कहा जाता है। जो एक शरीर छोड़ जाए दुसरा लेते. तर बाबा म्हणताय आता ते ब्राह्मणानं त्या श्राद्ध मध्ये त्या जो काळ असतो तो पितृपक्षाचा पितृपाट्याचा काळ, त्यावेळेला ब्राह्मणांना बोलवायचे. पहिले जे ब्राह्मणांची त्यांची स्थिती पण थोडी बरी होती आणि त्यामुळे ते ज्या आत्म्यांसाठी ते भोजन त्यांना दिलं जात आहे ती आत्मा असं वाटायचं की ती आत्मा आलेली आहे, ती भासना यायची, तर त्याला पित्र म्हणतात. बाबा म्हणतात जैसे वो आत्मा थे, लेकिन सत्य हे आहे की ती आत्मा जिथं कुठे गेलेली आहे तिथून ते शरीर सोडून येऊ शकत नाही इकडे. ती आत्मा जर याच्यामध्ये आली तर ते शरीर बंद पडून जाईल. तर पण बाबा म्हणतात हे सगळं हा ड्रामा बनलेला आहे, तशी भासना यायची, तसं वाटायचं, तसं भासायचं. आणि त्या ब्राह्मणांची स्थिती पण चांगली होती, त्यामुळे ते तिकडचे व्हायब्रेशन पण कॅच करू शकत असतील त्यावेळेला. पण ते आज ते नाहीये आणि आज तशा पद्धतीने कोणी ब्राह्मणांना भोजन पण खाऊ नाही घालत, फक्त एक परंपरा आहे चाललेली. तो सोल को पित्र कहा जाता है जो एक शरीर छोड़ जाकर दूसरा लेती है. अब तुम बच्चे जानते हो बाबा है ज्ञान सागर, पानी के सागर की कोई बात नहीं. मनुष्य तो देह अभिमान में आते आते कितने काले बन गए हैं. अब फिर तुम देही अभिमानी बन गोरे बनते हो. आत्मा प्योर बनती जाती है. जितना तुम बाबा की याद करेंगे तो इस योग से तुम्हारे विकर्म दग्ध होंगे, पाप नाश होंगे. तुम जानते हो मम्मा बाबा कितनी मेहनत करते होंगे तो भी कर्म भोग तो चुकतू करना पड़ता है. बाबा म्हणताय की तुम्हाला असं वाटतं की मी बाबांचा आहे तर मग काहीच व्हायलाच नाही पाहिजे, काही प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे, काही त्रास झालाच नाही पाहिजे, कोणती परिस्थिती आलीच नाही पाहिजे, बिमारी आलीच नाही पाहिजे. तर बाबा म्हणताय मम्मा बाबाकडे बघा, त्यांनी किती मेहनत केलेली आणि किती सहन केलेलं आहे, तरी त्यांना त्यांचा कर्मभोग चुकतू करावा लागला. बाबांनी त्याच्यामध्ये त्यांनाही सवलत नाही दिली, कन्सेशन नाही दिलं, त्यांनाही कोणत्याही प्रकारचं डिस्काउंट नाही दिलं. बाबा म्हणता मी याचं शरीर वापरतो तर मी त्याला भाडं देतो, त्याला तिथला राजा बनवेल. ब्रह्माचं शरीर मी वापरतोय, पण त्याचा मोबदला असं नाही की त्याच्या बिमाऱ्या मी संपून टाकेल. त्याचा मोबदला मी त्याला देणार आहे, त्याचं भाडं मी त्याला देणार आहे की त्याला त्या नव्या दुनियेमध्ये राजा महाराजा बनवेल, ते भाडं. पण इथं जे त्यांनी 63 जन्मामध्ये जे केलेले त्याचा हिशोब त्याला चुकतो करायचा आहे. तर त्यांनाही सवलत नाहीये, तर आपण हा विचार करूच शकत नाही की माझ्या समोर असं का. मम्मा बाबांनी इतकं तर कोणीच केलेलं नाही, कोणीच नाही. जितके बाबांचे बच्चे सुरुवातीपासून आजपर्यंत त्यांनी खूप काही केलं यज्ञासाठी, हे बाबांचं कार्य पुढे नेण्यासाठी. त्यांच्यामुळेच हे कार्य पुढे गेलेलं असंही म्हणता येईल. पण तरी त्यांना कर्मभोग चुकला नाही. पण ते कर्मभोग चुकतू करत असताना त्यांची स्थिती काय होती हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवायचंय की ते कधीही परेशान झाले नाही, कधीही त्यांनी बाबावरती नाराजगी नाही दाखवली, कधी त्यांनी ड्राम्यावरती नाराजगी नाही दाखवली की ऐसा कैसा ड्रामा बनाय. आपण कधी कोणाचं आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण त्याला सांगतो हा ड्रामामध्ये असं आहे, ड्रामामध्ये होतं म्हणून झालं. तो काय म्हणतो माझं असं कसं ड्रामा बनलेलं, असं कसं ड्रामा. तो मम्मा बाबा के सामने तो लाख करोड़ों पट समस्या आई, परिस्थिति आई, बीमारी आई, तकलीफ आई, लेकिन उन्होंने कभी एक सेकंड के लिए भी कभी नहीं कहा कि मेरा ड्रामा ऐसे कैसे बना है, असं कसं बनलेलं आहे. तर बाबा म्हणते कर्मभोग तो चुकतू करना है. तुम अपने को आत्मा समझ बाप को याद करेंगे तो तुम्हारे विकर्म दग्ध होंगे, नहीं तो बहुत डंडे खाने पडेंगे. बाबा प्रेमाने सांगतोय, बाबांचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून बाबांना असं वाटतं की नंतर सजा नाही भेटली पाहिजे बच्चांना. आताच आत्मा समझकर मुझे याद करो तो तुम्हारे विकर्म विनाश होंगे, पाप दग्ध होंगे. बाप बार बार कहते हैं बच्चे भूलो मत, परंतु फिर भी माया भुला देती है. बाप कहते बच्चे अपने पास चार्ट रखो, कितना समय हमें
हम शिव बाबा को याद करते हैं। कितना समय हम शिव बाबा को याद करते हैं? एक घड़ी याद करना शुरू करो, फिर प्रैक्टिस बढ़ती जाएगी। ऐसी अवस्था जमाओ जो अंत में बाबा की याद रहे। बाबा बोलते माया भुला देती है। मैं बार बार कहता हूं बच्चों भूलो मत, लेकिन माया भुला देती है, परिस्थितियां भुला देती है, व्यक्ति भुला देता है, वस्तु भुला देती है बाबा को। लेकिन सावधानी रखनी है। बाबा म्हणता है प्रॅक्टिस करा माझी आठवण करण्याची। कशी? ॲक्युरेट आठवण, स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला तसा ज्योतिबिंदू बघून ती आठवण, तशी प्रॅक्टिस करा। अशी अवस्था बनवा की शेवटी फक्त बाबाच आठवेल, इतकी त्याच्यामध्ये आपली पल पल बुद्धी आपल्याला जोडून ठेवायची। बुद्धी भरकटेल इकडे तिकडे, पण पुन्हा तिला ठिकाण्यावर आणायचंय। बाप गले लगाकर पुचकार करते हैं, मीठे बच्चे तुम चाहते हो हम साहूकार ते साहूकार बने, तो ऐसा पुरुषार्थ करो भविष्य के लिए। बाबा मीठे बच्चे लाडले बच्चे म्हणताय। मग बाबा म्हणताय बाप गले लगाकर पुचकार करते हैं, खूप प्रेमाने गले लगा रहे हैं बाबा, गले लगाकर पुचकार करते हैं, मीठे बच्चे तुम चाहते हो हम साहूकार ते साहूकार बने, तो ऐसा पुरुषार्थ करो भविष्य के लिए। मदत करायला, मार्गदर्शन करायला बाबा बसलेला आहे, ताकद द्यायला बसलेला आहे। त्याचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून बाबा म्हणते तुम्ही पुरुषार्थ करा, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही तयार व्हा, तुमचं भाग्य तुम्ही बनवा। बाकी यहाँ की साहूकारी तो मिट्टी में मिल जानी है। किसकी दबी रही धूल में ऍक्सिडेंट होते, आग लगती रहती है। तर बाबा म्हणते किती जमा केलेलं असेल तर काय राहणार आहे। आणि असंही आपण बघतो की कोणाकडे खूप काही आहे, पण एका सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जातं। एरोप्लेन गिरते हैं तो चोर लोग झट लूट मारकर सामान चोरी कर भाग जाते हैं। लुटणारे लुटून नेतील, त्यांना जसा चान्स मिळेल तसा। बाबा म्हणतात विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर वाचवणारे पहिले नाही, चोर पहिले होऊन जातात। सो अभी तो यह बॉम्ब्स आदि बने हैं, इससे तो ढेर के ढेर मरेंगे। बाबा म्हणतात तयारी सगळी झालेली आहे। यह अभी की बातें फिर गाई हुई है, जो भी लखपति आदि है सब खत्म हो जाएंगे। अमेरिका कितना साहूकार है। इस मृत्यु लोक में अमेरिका जैसे स्वर्ग है, परंतु मृग तृष्णा के समान, दिसतं तसं नसतं। तर बाबा म्हणते अमेरिका पण किती साहूकार आहे। ह्या मृत्यू लोकामध्ये जसं अमेरिका म्हणजे स्वर्ग, इतक्या सुख सुविधा तिथं आहे, पण बाबा म्हणते वो भी खत्म हो जाएगी। यह तुम जानते हो, वह खुद भी समझते हैं, मौत तो बेशक सामने खड़ा है। जरूर भगवान भी होगा ना। परमपिता परमात्मा आते ही है स्थापना और विनाश का कर्म कराने। करण करावनहार है ना, ब्रह्मा द्वारा स्थापना। अब तुम बैठे हो ना, बच्चे ही ब्राह्मण कहलाते। बाबा म्हणते स्थापना कैसे हो रही है, तुम बैठे हो, मैं तुम्हें समझा रहा हूं, हमें स्थापन करना है स्वर्ग, अशी ही स्थापना आहे। असं नाही कुठेतरी कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून बाबा काहीतरी करतोय। बाबा म्हणता ये स्थापना का कार्य कैसे चलता है, किती सरळ साध्या शब्दामध्ये बाबा म्हणते बच्चे तुम बैठे हो ना, आपण बसलेले, आपल्याला बाबा समजून सांगते बच्चो हमको ऐसा स्वर्ग बनाना है, इतकी सुंदर दुनिया आपल्याला बनवायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा, तुम्ही गोड बना, तुम्ही चांगले बना, तुम्ही तुमचा स्वभाव जो पहिले होता मूळ स्वभाव तसा बनवा, तुम्ही सेवा करा, स्वतः चांगले बना, विश्वाची सेवा करा, तन मन धनाने ज्या प्रकारे तुम्हाला सेवा करता येईल त्या प्रकारे सेवा करा, आणि हे जे नरक झालेलं आहे त्याला आपल्याला स्वर्ग बनवायचंय। तो बाबा म्हणता यही मेरी पद्धति है, मैं बच्चों के द्वारा स्वर्ग की स्थापना करता हूं। तिथल्या परमधामच्या ऑफिसमध्ये बसून पण नाही करत, सूक्ष्म होत्यांच्या ऑफिसमध्ये पण नाही बसून करत, बाबांनी येऊन इथं मुरली चालवलेली आहे आणि त्या मुरलीच्या माध्यमातून बाबांनी शिकवलेले कसं कसं करायचंय, काय काय करायचंय। तो बच्चे ही ब्राह्मण कहलाते हैं। सच्चे ब्राह्मण कौन? बाबा के बच्चे। तुम दादे से वर्षा लेते हो, श्रीमत श्रेष्ठ गाई हुई है तो उस पर चलना है, देवता बनना है। बाप कहते इस समय हर एक दुर्योधन और द्रौपदी है। बाबा म्हणतात ती एकाची किंवा एकीची गोष्ट नाहीये, असेच झालेले सगळे मनुष्य। एक कथा में है द्रौपदी किसके घर में रही तो कीचक उनके पीछे पड़े, द्रौपदिया तो वास्तव में सब ठहरी।
बाबा म्हणते आता कुठंच काही भरोसा राहिलेला नाहीये, तशी हालत झालेली आहे. तो कीचक बाबा म्हणते द्रौपदी के पीछे पड़े. कुमारी अथवा माता सब द्रौपदियां है. कन्याएं सेवा पर जाती है तो कीचक पिछाड़ी में पड़ते हैं. फिर लिखा है भीम ने कीचक को मारा. कीचक माना एकदम गंदे जो पिछाड़ी पड़ते हैं. तो द्रौपदियों को बाप आकर अपवित्र होने से बचाते हैं. कन्याओं की तो बहुत संभाल करनी पडती है. बाबा म्हणतात दुनिया खूप खराब झालेली आहे, दृष्टी बिघडलेली लोकांची, आणि असे जे आहेत बाबा म्हणतात दुनियेमध्ये खूप तशा प्रकारचे लोक आता आहेत, म्हणून सावधान राहणं जरूरी आहे. मैं बाबा म्हणताय मैं द्रौपदियों को अपवित्र होने से बचाता हूं, पवित्र बनने का रास्ता बताता हूं और पवित्र रहने के लिए ताकत भी देता हूं, लेकिन सावधान जरूर रहना है. उनसे बहुत संभाल करते रहना है. अगर बाप के पास आए और फिर कीचक बने तो पता नहीं धर्मराज क्या हाल कर देंगे. बाबा म्हणता है यहाँ आने के बाद तो दृष्टि बिल्कुल पवित्र स्वच्छ शुद्ध होनी चाहिए, नहीं तो अगर उल्टा कुछ किया तो धर्मराज, बाबा सावधान करतोय, वार्निंग देतोय, सोच लो धर्मराज क्या हाल करेगा. वह इन बच्चों को साक्षात्कार कराया हुआ है. बहुत सजाए खाते थे. फिर बाबा से पूछा था, बाबा ने कहा साक्षात्कार कराएंगे तो जरूर सहन करना पड़ेगा. इनका हिसाब किताब उनके पापों से कट जाएगा. बाबा रखता तो किसी का भी नहीं है. तो बाप समझाते हैं कीचक अथवा दुर्योधन नहीं बनो. कंस, जरासंधी, शिशुपाल आदि कितने नाम पड़े हुए हैं. कंस अर्थात जो विकारी होते हैं कन्याओं को बहुत सताते हैं. अब तुम बाप के बच्चे ब्राह्मण बने हो देवता बनने के लिए, तो ब्राह्मण कुल को कलंक नहीं लगाना है. कलंक लगाएंगे तो कुल कलंकित बन जाएंगे. कुल कलंकित का तो भी कभी भी मुख भी नहीं देखना चाहिए. उन जैसा पापात्मा दुनिया में कोई होता नहीं है. बाबा म्हणता है किस कुल में आ गए हो. अभी ईश्वर का कुल है, ब्रह्मा का कुल है. किती मोठ्या कुळामध्ये आलेले तुम्ही, डायरेक्ट परमेश्वराच्या कुळामध्ये, परमेश्वराच्या परिवारामध्ये आलेले. आता काही उलट काम नाही करायचंय, उलट काम पण नाही करायचंय. आणि बाबांचा हात सोडून जसं कोणी बदनाम करतात तिकडे जाऊन किंवा डुप्लिकेट बाबाकडे निघून जातात, तो बाबा सारी दुनिया को कह रहा है, सारी दुनिया के सभी बच्चों को कह रहा है कि ऐसा कोई उल्टा काम नहीं करना. तो यहाँ बेहद का बाप जो आकर स्वर्ग का मालिक बनाते हैं उनको भी तलाक दे देते हैं. माया, बाबा ने सांगितलं माया इधर का मुंह उधर कर देती है, तो फिर वो तलाक दे देते बाबा को. उनको अजामिल पापी कहा जाता है, परंतु अजामिल जैसे पापियों का भी उद्धार तो होना ही है. बाबा म्हणतात खूप पापात्माय पण सगळ्यांचा उद्धार मला करायचा है. सजाए खाकर बहुत पीड़ित होते हैं. आत्माओं को बड़ा दुख होता है. परमपिता परमात्मा बेहद के बाप को फारकती दे देते हैं. इन जैसा पाप आत्मा इस दुनिया में कोई होता नहीं. बाबा म्हणताय दुनियेमध्ये खूप पापात्मे, किती किती प्रकारचे कशा कशा प्रकारचे पाप करतात, किती भयानक पाप करणार आहे. पण बाबा त्यांना दुसऱ्या नंबरच्या पापात्म्याच्या कॅटेगरीमध्ये ठेवताय. पहिल्या नंबरचे पापात्मा कोण आहे, जो बाप को फारकती दे देते हैं, जो बाबा को छोड़ देते हैं. बाबा म्हणता है वो उनका बहुत बड़ा पाप बनता है, क्योंकि वो दूसरी आत्माओं को भी फिर नहीं यहाँ आने वाले थे, नहीं आने के निमित्त बन जाते हैं. येणार होते पण ते निघून गेल्यामुळे त्यांच्यामुळे येणार नाही. और उनको खुद को बाबा ने अपना बनाया. बाबा का हाथ छोड़ देना, बाबा म्हणता इससे बड़ा पाप क्या हो सकता है. भगवान ने जिसको अपना बनाया, भगवान ने जिसको चुना, उस भगवान का हाथ छोड़ देना. बाबा म्हणता इससे बड़ा पाप और इससे ज्यादा पापात्मा, इससे बड़ी पापात्मा दुनिया में कोई भी नहीं है. दुनिया तो बहुत गंदी है, बड़ी खबरदारी रखनी है. पहले पहले जब भट्टी में रहे तो कितने माता पिता को संभाल करनी पड़ी. माया बड़ी जबरदस्त है, इसलिए बाबा कहते बच्चे इतनी ताकत है, जो पवित्र रहो, बाप से वर्षा लो,
बाबा म्हणताय ताकद निर्माण करायची स्वतःमध्ये की पवित्र राहायचंय आणि बाबांकडून वारसा हक्क पूर्ण प्राप्त करायचा है. पाचही विकारांपासून कंप्लीट दूर राहायचंय. बुद्धि कहते हैं जब हम बच्चे बने हैं तो बच्चे बनकर बाप का नाम बदनाम थोड़ी करेंगे. बाप कहते हैं मैं आकर तुम बच्चों को पावन बनाने की कितनी मेहनत करता हूं. पतित दुनिया पतित शरीर में आता हूं, फिर भी कलंक लगाया तो याद रखना बहुत कड़ी सजाएं खानी पडेगी. बाबांना आपली काळजी आहे म्हणून वॉर्निंग देतोय कि बच्चों मैं तुम्हारे लिए आया हूं, तुमको पावन बनाने के लिए आया. कितनी मेहनत करता हूं. सेकंड सेकंड बाबा हमारे लिए है. पतित दुनिया पतित शरीर में आता है, हमारे लिए आता है. कोई जरूरत नहीं है उसको, कोई फायदा नहीं है, लेकिन हमारे लिए आता है. और इतनी गंदी दुनिया, इतने गंदे वाइब्रेशन की दुनिया में आना पड़ता है उसको. तो बाबा म्हणता है फिर भी अगर मुझे कलंक लगाया, अगर कुछ उल्टा काम किया तो याद रखना फिर बहुत कडी सजाए खानी पडेगी. अशी वॉर्निंग बाबा कधी कधीच देत असतो. पण ती वॉर्निंग पण का बरं देतोय? आपली काळजी त्याला की पुढे आपल्याला त्रास नको व्हायला म्हणून तो आताच सावधान करतोय. यहां तो प्राप्ति बहुत है, स्वर्ग का मालिक बनते हो, लेकिन चलते चलते बाप का हात छोडा तो एकदम मिट्टी में मिल जाएंगे. ज्यावेळेला बाबांनी ही मुरली चालवली त्यावेळेला काही स्पेशल बच्चे बाबांच्या डोळ्यासमोर असतील. 10-5, 10-20 जण जे सोडून गेलेले असतील, चांगले चालणारे, चांगले नियम मर्यादेमध्ये चालणारे, चांगले बच्चे, बाबांवरती निश्चय असणारे बच्चे ते सोडून गेलेले असतील. आणि त्यावेळेला बाबांनी मग ही मुरली भलेही त्यांना समोर ठेवून चालवलेली आहे, पण ही सगळ्यांसाठी आहे. सगळ्या दुनियेमध्ये बाबांना माहिती आहे की कोणी ना कोणी कुठून ना कुठून निघत असतं. तर सगळ्यांसाठी बाबा मुरली चालवत असतो. ते 1, 2, 4 निमित्त बनतात कोणी, पण सगळ्यांसाठी हे समजवणं असतं बाबांचं. तो फिर भी कलंक लगाया तो याद रखना बहुत कड़ी सजाएं खानी पड़ेगी. यहाँ तो प्राप्ति बहुत है, स्वर्ग का मालिक बनते हो, लेकिन चलते चलते बाप का हाथ छोड़ा तो एकदम मिट्टी में मिल जाएंगे. दंडे खाने पड़ेंगे, सजा खानी पड़ेगी, मिट्टी में मिल जाएंगे. वेगवेगळ्या प्रकारची वॉर्निंग है. प्राप्ति कितनी बड़ी है. बाबा म्हणते प्राप्ति कितनी बड़ी है. सोचो मेरी उंगली पकड़कर चलने में प्राप्ति कितनी बड़ी है. कितना भाग्य जमा कर सकते हो तुम, स्वर्ग के मालिक बन सकते हो. कितनी बड़ी प्राप्ति है. और कुछ सालों का पुरुषार्थ. असं नाही की भक्ती मार्गासारखं आंधळेपणाने करतच राहायचंय आपल्याला. कधी तयार आहे आपण, किती जन्म करावं लागले तरी तयार आहे. आणि तो एकदा येईल, दर्शन देईल, वरदान मागायला सांगेल, वरदान देईल आणि अदृश्य होऊन जाईल. तेवढ्यासाठी आपण तयार आहे जन्म जन्मांतर भक्ती मार्ग वाले. लेकिन बाबा कह रहा है अब तुम मेरे बन गए हो, मैं तुम्हारे साथ में हूं, तुम मेरे साथ में हो, अब मुझे छोड़ो नहीं और अब मेरा बनकर रहो. तुम्हारे लिए बहुत सारी खुशियां, बहुत सारी शांति, बहुत सारा आनंद लेकर मैं आया हूं. सम्मुख रहने वालों को भी माया नाक से पकड़ लेती है, इसलिए बहुत खबरदार रहना है. सम्मुख रहने वाले म्हणजे बाबांनी सांगितलं त्याच वेळेला मधुबन में रहने वालों को भी माया पकड़ लेती है. त्यांना सुद्धा सावधान केलं. आणि आपण बघितलं मधुबन मधलं मोठं उदाहरण, कैसे माया ने उनको पकड़ा और उन्होंने अपने भाग्य को कुल्हाड़ी मार ली. शिव बाबा कहते हैं प्रतिज्ञा करो हम पवित्र बन भारत को स्वर्ग बनाएंगे. आता बाबांचे बनलेलं आहे तर मनापासून प्रतिज्ञा करायची आहे की आता आम्हाला पवित्र बनवून भारताला स्वर्ग बनवायचंय. बाबांचं कार्य, ईश्वराचं कार्य, ते माझं कार्य. जबान करके फिर बदल जाते हैं ना. बाबा म्हणता वचन देऊन मिस करता, प्रॉमिस देता पण तोडून टाकता. ऐसा नहीं होना चाहिए. जबान दी, जबान पर कायम रहना है. हम बाबा के बन गए तो हमने जबान दे दी है बाबा को कि बाबा हम पवित्र बनेंगे और पवित्र दुनिया लाएंगे. तो जबान करके फिर बदल जाते हैं. अभी तुम जबान करते हो परमपिता परमात्मा के साथ. बाबा मध्ये वचन कोणाला देता है? साधारण मनुष्याला थोड़ी देता है. कोणत्या धर्मस्थापकाला, कोणत्या साधू संन्यासाला वचन थोड़ी देता है. भगवान को वचन दे रहे हो कि मुझे पवित्र बनना है और पवित्र दुनिया का मालिक बनना है और इस दुनिया को पवित्र बनाना है. अगर जबान कर बदल गए तो धर्मराज द्वारा दंड बहुत खाना पड़ेगा. दंडे भी खाने पड़ेंगे, दंड भी खाना पड़ेगा. 5 गोष्टी सांगितलेल्या बाबांनी काय काय होणार आहे. मग फल देने वाला तो बाप है ना. दान पुण्य का भी फल दिलाते हैं तो पाप की सजा भी दिलाते हैं. बाबा म्हणता है फल देने वाला भी बाप है,
दान पुण्य का भी फल दिलाता हूं मैं, ड्रामा में मशीनरी मैं ही चालू करता हूं, और फिर पाप की सजा भी दिलाता हूं, क्योंकि करण करावणार आहे. बाबा म्हणते ये पाप की सजा भी मैं दिलाता हूं. फिर कधी? धर्मराज झाल्यावर, कारण त्याला पावन बनवून घेऊनच जायचंय. जर आपण सहजतेने प्रेमाने आपले पाप नाही भस्म करून घेतले तर काय करणार तो मग त्याला, कारण तशी एंट्रीच नाहीये, परम घेऊनच जाऊ शकत नाही, नाहीतर ते परमधाम पण अपवित्र होऊन जाईल. तो तुमको बड़ा खबरदार रहना है. यहां तो सम्मुख बैठे हो, बाहर में तो हंस को बगुलों के साथ रहना पड़ता है. बाबा म्हणते इथे तो ठीक है, जब बाबा के सामने है, जब मुरली सुन रहे, पक्का रहता है, बुद्धि में पक्का बैठ जाता है हमें क्या करना है क्या नहीं करना है. लेकिन बाबा म्हणता है यहां से गए, बाहर तो बगुलों के साथ रहना पड़ता है, कलियुगी मनुष्यांच्या सोबत राहायचंय, तर त्यांच्या प्रभावामध्ये नका येऊ, सावधान राहा, खबरदार राहा. आणि त्यासाठीच वॉर्निंग देतो. बाबा म्हणते बच्चे बहुत समझदार है, होशियार है, उनके अंदर कैपेसिटी भी है, लेकिन उधर का प्रभाव आने के बाद भूल जाते कुछ बातें, आणि म्हणून बाबांना सावधान करावं लागतं. बाप कहते गृहस्थ व्यवहार में रहते काके मामे चाचे को देखते एक बाप को याद करना है. असं नाही की त्यांना बघायचंच नाहीये किंवा त्यांच्याकडे जायचंच नाहीये किंवा त्यांना सोडून निघून जायचंय किंवा त्यांना सोडून द्यायचंय. बाबा म्हणते उनको देखते भी एक बाप को याद करो. आंखें उनको देख रही है, लेकिन बुद्धि से बाप को याद करो, मन से बाप को याद करो. यह कोई वो कॉमन सत्संग नहीं है जहां ढेर आकर इकट्ठे हो. वह क्रिश्चियन लोग तो एक ही बार लेक्चर में कितने क्रिश्चियन बना लेते हैं. बाबा म्हणता इथं असं नाही की तुम्ही एक प्रोग्राम ठेवाल आणि सगळे बीके बनून जातील, सगळे बाबांचे बच्चे बनून जातील. इथं नाही होत तसं. बाबा म्हणते लेकिन वहा एक कोणी खूप पॉवरफुल आला आणि त्यांनी लेक्चर घेतलं तर धर्मांतर करून घ्यायला तयार होतात लोक, दुसऱ्या धर्मावाले ख्रिश्चन धर्मामध्ये जायला तयार होतात. क्योंकि वहां करना थोड़ी है कुछ, करना कुछ नहीं, बनना है वहां का बस. लेकिन यहां ऐसे नहीं हो सकता है, यहां तो जीते जी मरना पडता है. बाबा म्हणता इथं पुरुषार्थ करायचा आहे, इथं आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय, इथं गुणांची धारणा करायची, शक्ती भरून घ्यायची स्वतःमध्ये, जे काही ज्ञान योग धारणा सेवा जे विषय त्या विषयामध्ये पुढे चालायचंय, नियम मर्यादेमध्ये चालायचंय. त्यामुळे इथं असं नाही होऊ शकत की सगळेचे सगळे बिके बनले, हजार लाखामध्ये करोडोमध्ये एक निघतो. क्योंकि यहां पर करना है और वहां पर सिर्फ बनकर रहना है. यहां पर बाबा म्हणता है श्रीमत पर चलना पड़ता है, जीते जी मरना पड़ता है, देह अभिमान छोड़ अपने को आत्मा समजना है. तिथं बदल नाही करायचा आहे काहीच, तिथं फक्त जे काही त्यांच्या पूजेच्या वगैरे पद्धती असतील तेवढे बदलतात. जर धर्म बदलला तर इथं तर धर्माचा विषय नाही, तर पुरुषार्थाचा विषय आहे. हाथ छोड़ा तो खत्म, महान पापात्मा बन जाते. हाथ छोड़ा, बाबा म्हणता मेरा हाथ छोड़ा, खत्म, भाग्य खत्म, और फिर महान पापात्मा बन जाते. महान पुण्यात्मा नहीं, महान पापात्मा बन जाते. ऐसे महान पापात्मा भी देखने हो तो यहां देखो. बाबा कायम म्हणत असतात महामूर्ख देखना हो, दुनिया में सबसे बड़ा महामूर्ख देखना हो तो यहां देखो, बच्चों में मिलेगा. और आज बाबा म्हणताय महान पापात्मा म्हणजे खूप मोठी गोष्ट बाबांनी सांगितलेली की ते जितकं पाप करतात ते एवढं पाप नाहीये, लेकिन बाबा का हाथ छोड़ देना ये बहुत बड़े पापात्मा की निशानी है. तो महान पापात्मा भी देखना हो तो यहां देखो, क्योंकि भगवान की नजर गई, भगवान ने चुना और हम उसको छोड़कर जा रहे हैं. तो बाबा म्हणता है बहुत बड़े पापात्मा का लक्षण. बाप कहते हैं तुम बच्चे ऐसे पतित नहीं बनना, पुण्य आत्मा बनना. पापों से बचेंगे तब जब योग में रहेंगे. बॉक्सिंग में खबरदारी चाहिए, नहीं तो माया कभी पीठ पर घूंसा मार देगी. माया पर जीत पाना मासी का घर नहीं है, यह है सतोप्रधान संन्यास. तुम बच्चों को बहुत संभाल रखनी है. दूसरी मत पर चला यह मरा. दूसरों की मत पर चले तो खत्म हो जाएंगे, यहाँ का जीवन समाप्त हो जाएगा. इसलिए हमें सिर्फ बाबा की मत पर चलना है. आता बाबा म्हणता है, बाबा को लिखते हैं बाबा माया को कहो हम पर क्षमा करे. माफ करायला सांगा. बाबा म्हणता है बच्चे मुझे पत्र लिखते हैं, बच्चे मुझे अर्जी डालते हैं की माया को कहो हमको क्षमा करे, आमच्याकडे यायला नाही पाहिजे ती. बाबा कहते नहीं. मग बाबा पण किती रमणीक पद्धतीने सांगतोय, वॉर्निंग देतोय त्याच्यामधून आणि रमणीक पद्धतीने सांगतोय नाही,
अभी तो माया को हम ऑर्डर करते हैं कि खूब तूफान मचाओ, दुख के विकर्मों के एकदम पहाड़ गिराओ, अच्छी तरह से नाक से पकड़कर फटकाओ, देखो स्वर्ग के लायक है. तर बाबा म्हणताय, बाबा असं म्हणतो पण बाबा आपल्या सोबतच आहे. तो म्हणतो कशासाठी की बच्चांनी खूप सावधान राहावं, यासाठी म्हणतोय. बच्चांनी आपली ताकद जागृत करावी. म्हणून बाबा म्हणतोय मायेला परीक्षा घेण्यापासून मी नाही रोखणार, कारण ती परीक्षा घेईल तर तुम्ही तयार होणार आहे. ती परीक्षा घेईल तर तुमचे मार्क्स वाढतील. ती परीक्षा घेईल, आत्ता परीक्षा घेईल तर धर्मराजपुरीमध्ये सजा नाही खावी लागणार. आणि बाबा म्हणताय कैसे विकर्मों के पहाड़ गिराओ. तो पहाड़ गिराओ तो बाबांनी काय सांगितलेले, तुम अपनी शक्ति जागृत करो आणि पहाड़ भी क्या हो जाएगा, रुई बन जाएगा, राई बन जाएगा, राई से भी रुई जैसा बन जाएगा. म्हणजे भले डोंगरा एवढी परिस्थिती येऊ द्या, पण तुम्ही माझ्या आठवणीमध्ये तुम्ही तुमची स्थिती चांगली ठेवलेली आहे, तर ती डोंगरा एवढी परिस्थिती पण बारीकशी मोहरीसारखी होऊन जाईल. आणि त्याच्यात पण अजून तुम्ही पुरुषार्थ केला तर ती रुईसारखी होऊन जाईल, हलकी बनून उडून जाईल परिस्थिती सुद्धा. पण बाबा म्हणताय येईल, परिस्थिती येऊ द्या. तुमच्याकडे माया येईल, कोणत्या रूपामध्ये, ती वाघीण आहे माया. पण जर तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये, तर ती पेपर टायगर आहे, कागदी वाघ आहे. तो काय करू शकणार, दिसेल फक्त वाघ, पण ताकद थोडी त्याच्यामध्ये. तो म्हणून बाबा म्हणताय तुम अपनी ताकद बढ़ाओ, माया अपना काम करेगी, तुम अपनी ताकद बढ़ाओ, अपने आप को तैयार कर लो. क्योंकि हम स्वर्ग के लायक है, ये हमें सिद्ध भी करना है. ऐसे थोड़ी कहेंगे कृपा करो, आशीर्वाद करो. स्कूल में टीचर किस पर भी कृपा करते हैं क्या, उन्हें तो पढ़ना है, यह नॉलेज है, अंधश्रद्धा की कोई बात नहीं, यह कोई कॉमन सत्संग नहीं है, यह है ईश्वरीय सत्संग. बाबा म्हणतात मी तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी शिकवतोय, ताकद वाढवायला शिकवतोय. तुम्ही परिस्थिती पुढे हरून नका जाऊ. परिस्थिती येईल, माया परीक्षा घेईल, पण तुम्ही पक्के राहा, तुम्ही माझे बनून राहा, माझं बोट नका सोडू. अच्छा, मात पिता बाप दादा का मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति नंबरवार पुरुषार्थ अनुसार याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बाप से जो प्रतिज्ञा की है उस पर कायम रहना है, कभी भी जबान दे बदलना नहीं है, बहुत बहुत खबरदार रहना है. तो प्रतिज्ञा की, जबान दी, तो आपण म्हणू की मी कुठे प्रतिज्ञा केलेली, मी जबान दिलेलीच नाही बाबांना. जब हम बाबा के बने, जिस वक्त हमने बाबा को अपना बना लिया, तर त्याच्यामध्ये प्रतिज्ञा सामावलेलीच आहे, जबान देऊन टाकली आपण बाबांना. तो हमें उस जबान को निभाना है, वचन को निभाना है. अपना और दूसरों का ज्ञान श्रृंगार करना है, कभी भी देह अभिमानी बन साकार शरीर में न फसना है, न किसी को फसाना है. देहभानामध्ये यायचं नाहीये, कोणामध्ये अटकायचं नाहीये. आपलाही ज्ञान, आपल्याला स्वतःला ज्ञानाने सजवायचंय आणि दुसऱ्यांनाही ज्ञानाने सजवायची सेवा करायची आपल्याला. वरदान है, हर आत्मा को सेकंड में मुक्ति जीवन मुक्ति का अधिकार दिलाने वाले मास्टर सद्गुरु भव. बाबा सद्गुरु है, अपन मास्टर सद्गुरुचा पार्ट बजावायचा है. अभी तक मास्टर दाता व मास्टर शिक्षक का पार्ट बजा रहे हो, लेकिन अभी सद्गुरु के बच्चे बन गति और सदगति के वरदाता का पार्ट बजाना है. मास्टर सद्गुरु अर्थात संपूर्ण फॉलो करने वाले, सद्गुरु के वचन पर सदा संपूर्ण रीति चलने वाले, ऐसे मास्टर सद्गुरु ही सेकंड में नजर से निहाल करने अर्थात मुक्ति जीवन मुक्ति का अधिकार दिलाने की सेवा कर सकते हैं. तर बाबा म्हणतात मला मी जे काही सांगतोय त्याच्यावरती चाला, संपूर्ण रीतीने अनुकरण करा, तर तुम्ही असे बनून जाल की तुम्ही दुसऱ्यांना मुक्तीचा आणि जीवनमुक्तीचा अधिकार देऊ शकाल. पुढे हा पार्ट आपल्याला बजावायचा. म्हणून तर बाबांनी आज जे तयार केलेले, बाबांनी आज इतकं वॉर्निंग दिली, त्याच्या मागचा उद्देश हा होता बाबांचा की ह्या बच्चांकडून मला खूप काही करून घ्यायचंय, या विश्वाची सेवा करायची. आपल्याला ते करावं लागेल. समोर डायरेक्ट कोणी आत्मा आली तर आपल्याला ते पारखावं लागेल की ये मुक्तीवाली आत्मा आहे या जीवनमुक्तीवाली आत्मा आहे, आणि तसे त्याला व्हायब्रेशन द्यावे लागतील. त्याला इथून मुक्त करावं लागेल की जाओ मुक्ती में जाओ. अशा प्रकारचं पुढचा आपला पार्ट राहणार आहे. पण त्यासाठी आपण आधी बिलकुल शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय, बिलकुल धारणायुक्त, धारणा मूर्त बनायचंय, सजवून घ्यायचंय स्वतःला. तर मग हा पार्ट
बाबांचं जसं कार्य आहे तेच कार्य आपण हातामध्ये घेऊ आणि शेवटी मुक्ती, जीवन मुक्ती आपण आत्म्यांना देऊ शकू. स्लोगन है, आज्ञाकारी बनो तो बाप दादा के दिल की दुआएं प्राप्त होती रहेगी. हम बाबा की आज्ञा का पालन करेंगे तो बाबा की दिल की दुआएं, भगवान की दुआएं हमें मिलेगी और वो दुआएं हमें किसी भी संकट से बाहर निकाल सकती. अच्छा, ओम शांति. कम